नमस्कार अनिकेत देसाई. नमस्कार. आज तुम्ही मराठी आपल्या कट्ट्यावर तुम्ही आलेलात. तर काय विशेष असणार तुमच्या या मूर्तीबद्दल आणि तुमचा हा प्रवास कुठून कसा जे ह्या घडीला आलेला आहे? तर गेली 10 वर्ष मी या मूर्तिकलेच्या क्षेत्रामध्ये आहे. थोडे एक गेल्या वर्षीपासून मी मोठे गणपती करायला चालू केले. त्याच्या अगोदर छोटे गणपती करत होतो. आणि आता यावर्षी एक युनिक म्हणून एक बुलेश्वरचा राजा म्हणून आपण एक मूर्ती घडवतोय. तर त्यांची थोडं कन्सेप्ट वगैरे थोडी युनिक आहे. तर ती तुम्हाला 22 तारखेला जेव्हा त्यांचं आगमन आहे तेव्हा त्यांची ती कन्सेप्ट बघायला मिळेल की काय आहे. तुम्ही ही जी मूर्ती घडवणे आहे ती कोणाच्या म्हणजे कोणा शिकून घेतलंय की काय म्हणजे कसं असतं? मी सर जे स्कूल ऑफ आर्टमधनं पासआउट आहे शिल्पकला विभागातून. आणि मी जसे मूर्तिकार आहेत राजन झाड आहेत, कृणाल पाटील आहेत, तर थोडं ह्यांच्या इन्फ्लुएन्सने वगैरे थोडं शिकत आलो आहे त्यांच्या हाताखाली वगैरे. तर त्यानुसार मग मी करतोय. आतापर्यंत तुमची सर्वात मोठी मूर्ती कुठली ह्या वर्षाची? ह्या वर्षातली बुलेश्वरचा राजा आहे, तर ती सगळ्यात मोठी मूर्ती आहे. आणि बाकी दोन आहेत ते एक कामाटीपुरा आहे, म्हणजे मुंबईचा दक्षिण मुंबईचा सम्राट म्हणून आहे, आणि धोबी तलावचा युवराज म्हणून. त्यांचा फूट काय असतो? यांचे एक 11-12 फूट असे आहेत. आतापर्यंत तुमचं एक धैर्य काय होते की तुम्हाला कशी मूर्ती घडवायची? माझं ध्येय असं होतं की थोडं युनिक असावी मूर्ती, की जी लोकांनी बघितली नसेल कधी, आणि बघून त्यांना काहीतरी एक नवीन वाटेल की हा हे काहीतरी या आधी कधी झालं नाही आणि आता घडतंय, अशी मूर्ती असावी. आणि एक बोलतात ना की एक वेगळेपण वाटलं पाहिजे मूर्तीमध्ये. तर ते माझं ध्येय आहे. अच्छा, हे जे गणसंकुल तुम्ही स्वतः तुम्ही उभे राहून तुम्ही मूर्ती घडवताय हे सर्व काय, तर याला एक मॅन पॉवर असते. हा. तर ते तुम्ही कशी काय मॅनेज करता आणि तुमच्याकडे किती मॅन पॉवर आहे? आता माझ्या बरोबर तर माझे सगळं मित्रपरिवार, माझ्या घरातले, माझे बाबा वगैरे सगळे माझ्यासोबत काम करतात. तर बाकीचे पण थोडं फिनिशिंगसाठी बाकीची माणसं बाहेरून बोलवतात. पण बाकी जी छोटी मोठी कामं आहेत, कलर मारणे बोला किंवा बाकी शस्त्र असतील, दागिने असतील, तर यासाठी माझे मित्रपरिवार वगैरे आहेत, माझे भावंड आहेत, हे सगळी मला मदत करतात. तर याच्यामध्ये जी मूर्ती आत्ताच्या ज्या मूर्ती बनतायत ते प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बनतायत, बरोबर. शाडूच्या मूर्ती बनत का भविष्यात हा जो प्रकार आहे हा थांबणार का प्लास्टर ऑफ पॅरिसचा? पीओपीचं तर कसं आहे की थांबणार तर नाही, कारण की जोपर्यंत मोठे गणपती चालू आहे, कारण की पीओपी हे माध्यम मोठ्या गणपतींसाठी खूप एक बोलतात ना मुख्य माध्यम आहे ना. आपण मातीमध्ये करू शकतो, पण त्याला वेळ खूप जास्त लागतो. पीओपी मध्ये आपण कमी वेळामध्ये पण करू शकतो. त्यामुळे पीओपी हे जास्त प्रमाणात वापरलं जातं मातीपेक्षा. मातीमध्ये छोटे गणपती होतात, मोठे गणपती पीओपी मध्ये होतात. तर ह्या दोन्ही माध्यमांमध्ये हे पुढे चालतच राहणार आहे. आजच्या तारखेला मोठी मूर्ती आणि छोटी मूर्ती याच्यामध्ये एक जो प्रकार असतो म्हणजे उंचीचा, ह्याच्यामध्ये पण तुम्ही दक्षता घेता का? कशी दक्षता घेताय? हो, दक्षता घ्यावी लागते, कारण की आता मुंबईचे रस्ते बघता किंवा आजूबाजूचे झाडं किंवा जे सिग्नल वगैरे हाईट वायरी वगैरे असतात, तर त्याच्यानुसारच आपण ती हाईट एक ठरवतो की बाबा जास्त हाईट पण जास्त जायला नको, कारण की कुठे जाताना जर त्या मूर्तीला काय झालं तर ते चांगलं वाटत नाही. त्यामुळे एक आपण नॉर्मल हाईट सेट करतो की एक 20 फूट असेल, 22 फूट असेल, त्याच्यावर आपण मूर्त्या करत नाही. जेव्हा तुम्ही मोठी मूर्ती जी घडवता तुम्ही असं कोणाला मिस करता? ती कला एक प्रकारची. कला तर आता असं आहे की सगळे बघतायत, पण माझं असं मत आहे की म्हणजे काही लोक आहेत की मी त्यांना आयडल मानतो, तर त्यांनी येऊन बघावं असं मला वाटतं. आता ते आयडल दोघं तिघ जण आयडल आहेत, तर मग ते त्यांनी कोण आहेत? जसं की कृणाल पाटील आहे, अजून आहेत विशाल शिंदे वगैरे आहेत, तर त्यांनी येऊन बघावं असं म्हणजे वाटतं आता. पण ते त्यांच्या कामामध्ये बिझी असल्यामुळे ते शक्य होत नाही. पण बघू, कधी ना कधीतरी पुढच्या काळामध्ये ते शक्य होईल. आणि एक मंडळ असतं, मंडळाचा पण एक प्रकारचा बजेट असतो आणि तुमचा पण एक बजेट ठरलेला असतो. बरोबर. पण जेव्हा मंडळ तुमच्याकडे येतं एखादं गणपतीचं रेखाचित्र घेऊन तुमच्याकडे येता का तुम्ही करता, ह्याच्यामध्ये तुमची कशी प्रोसेस असते? आता मोस्टली मी स्वतः रेखाचित्र देतो, कारण की कसं आहे की ते जेव्हा 3D मध्ये बनणार मूर्ती, जेव्हा ऍक्च्युअल मध्ये बनणार, तर ती मला माहिती असते की त्याचा सपोर्ट कुठे द्यायचा आहे, काय द्यायचं आहे. त्यानुसार मी ते रेखाचित्र रेखाटतो. ना की कोणीतरी म्हणजे दुसऱ्याने कोणी केलं तर त्यामध्ये मग बदल झाला तर मग ते मंडळाला पण आवडत नाही. त्यामुळे स्वतः केलेलं असेल तर कसं, आणि
एक मंडळाचं कसं असतं की रेखाचित्र बघितल्यावर की सेम झालं पाहिजे, पण कसं असतं जेव्हा आपण ऍक्च्युअली करतो तेव्हा जे काय मध्ये अडथळे येतात किंवा मग आपल्याला काही गोष्टी बदलाव्या लागतात, तर त्यानुसार मग ते सगळं स्केचच्या प्रमाणे सगळ्या गोष्टी होत नाहीत, त्या थोड्या बदलाव्या लागतात, त्या वेगळ्या होतात. तर हे सगळं होतं. तर त्यामुळे मी तरी स्वतः जास्त प्रिफर करतो की मी स्वतः स्केच देतो. ते पण मंडळाच्या बजेटच्या हिशोबाने तुमचं कसा तुम्ही ठरवता बजेट? बजेट कसं आहे की स्केचवर डिपेंड आहे बजेट, की मग ते कशी मूर्ती आहे, त्यामध्ये काय काय येत आहे, म्हणजे बाकीचे एलिमेंट्स काय काय येत आहेत. राजा पोज असेल तर एक नॉर्मल बजेट जातं, किंवा त्याच्यामध्ये जर पाठी प्रभावामध्ये काय एलिमेंट्स आले, सिंहासनामध्ये काय एलिमेंट्स आले, किंवा कुठल्या तरी जसं की नागावर बसलाय, बाकी कुठल्या तरी याच्यावर बसलाय, तर त्याप्रमाणे मूर्तीचं बजेट ठरलं जातं. हाईट असते मूर्तीची, किती हाईट आहे, 10 फूट आहे, 11 फूट आहे, तर त्यावर पण मूर्तीचं ते बजेट आपण ठरवतो. दरवर्षीप्रमाणे तुमचं कुठलं जुनं मंडळ आहे की जेणेकरून तुम्ही लाईक करता आणि ते तुम्हाला लाईक करताय? दक्षिण मुंबईचा सम्राट, जसं की त्यांच्यामुळे त्यांची पहिली मूर्ती जी मी मोठी मूर्ती घडवली, यावर्षी पण ते मंडळ आहे आपल्याकडे. त्यांचं पण 6 तारखेला आहे, त्यामुळे हा 22 तारखेला गेल्यानंतर मी त्यांचा सुरुवात करेन बनवायला. त्यांची पण थोडी युनिक आहे यावर्षी. तर आपण सगळ्यांनाच युनिक द्यायचा प्रयत्न करतो. असं नाही की हे मंडळ मोठं किंवा ते मंडळ मोठं, हे आवडीचं ते. जे सगळी मंडळ आहेत, जी माझ्याकडे मंडळ येणार, ती सगळी मंडळ माझ्या आवडीचीच आहेत. असं काय आहे. तर पूर्ण प्रदर्शन हे फक्त काही दिवसामध्ये तुमची मूर्ती बाहेर पडणार आहे बरोबर. आपल्या मंडपातून. तर तुमच्या ह्या भाविक तुम्हाला हे बघायला येणारच आहे, बरोबर. तुमचं हे आगमन बघायला येणार त्या मंडळाचं. तर तुम्ही त्या भाविकांना किंवा आपल्या प्रेक्षकांना काय सांगणार? नक्की आवर्जून या. अजून तुमच्यासोबत बाकीच्या लोकांना पण घेऊन या, कारण की काहीतरी नवीन आहे जे आपण करतोय. थोडं एक गणपतीचे जे प्रकार आहेत, वेगवेगळी रूप आहेत, तर त्या रूपांपैकी आपण एक रूप करतोय. फक्त त्याची स्टाईल वगैरे थोडी आपण वेगळी वापरली आहे, ना की इंडियन स्टाईल आहे, थोडी वेगळ्या स्टाईल मध्ये आपण करतोय. तर तुम्ही नक्की बघायला या, तुम्हाला आवडेल. गणपती बाप्पा मोरया. थँक्यू.